नमस्कार बंधू भगिनींनो, ताक हे पृथ्वी तलावरील अमृत आहे। ताक हे दिसायला जरी साधे असले तरी ते अमृताप्रमाणे आपल्या शरीरावर कार्य करत असते। पचन क्रियेवरील रामबाण औषध म्हणजे ताक। शरीरातील अनेक विकार हे अपचनामुळे निर्माण होत असतात। पचन क्रियेमधून जर रसधातूची निर्मिती चांगल्या प्रकारे झाली तर त्याचा परिणाम पुढील राहिलेल्या 6 धातूवरती होत असतो आणि म्हणून पचन क्रिया जर चांगली असेल तर सप्त धातूंची पुष्टी ही अत्यंत उत्तम प्रकारे होत असते। अपचनामुळे हे सप्त धातू जर बिघडले तर मात्र याचा परिणाम शरीरावर होऊन शरीरामध्ये विविध प्रकारचे विकार निर्माण होत असतात। पचन क्रिया व्यवस्थित करण्यासाठी ताकाचे सेवन नियमितपणे करणे आवश्यक आहे। या ताकाचा उपयोग करून कोणकोणते विकार आपण दूर सारू शकतो, त्याचप्रमाणे या ताकाचा उपयोग करून आपण कोणकोणत्या विकारापासून दूर राहू शकतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ताक हे मूळव्याधीवरील रामबाण औषध आहे। असे म्हटले जाते, ताकाच्या सेवनाने जर एखादी मूळव्याध दूर झाली तर ती पुन्हा निर्माण होत नाही। मूळव्याध हा अपचनामुळे निर्माण होणारा विकार आहे। यासाठी ताकाचे सेवन हे अत्यंत उपयोगी होत असते। ताकाच्या नियमितपणे केलेल्या सेवनामुळे आपण या मूळव्याधीपासून दूर राहू शकतो। शरीरातील रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास उच्च रक्तदाब त्याचप्रमाणे हृदयविकार निर्माण होण्याची शक्यता असते। आपण जर नियमितपणे ताकाचे सेवन केले तर हे कोलेस्ट्रॉल वाढत नाही। त्याचप्रमाणे रक्तामध्ये निर्माण झालेले कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते। यासाठी ताकाचे नियमितपणे सेवन करणे गरजेचे असते। काही वेळा मूत्र विसर्जन करताना जळजळ होते। ही समस्या बहुधा उन्हाळ्यामध्ये जाणवते। काही वेळा उन्हाळी लागल्यास अशा प्रकारची जळजळ जास्त प्रमाणात आपणास जाणवते। यासाठी 1 ग्लास ताक घ्या। या 1 ग्लास ताकामध्ये छोटासा गुळाचा खडा टाका आणि या ताकामध्ये हा गुळाचा खडा विरघळू द्या। त्यानंतर या ताकाचे सेवन करा। अगदी काही वेळातच मूत्रविसर्जन करताना जी जळजळ होते किंवा उन्हाळी लागते ती तात्काळ थांबते। ताकामध्ये फॅट कंटेंट अत्यंत कमी प्रमाणात असतात। ताकाच्या नियमित सेवनाने आपण आपले वजनही कमी करू शकतो। अन्ननलिका, आमाशय अशा ठिकाणी साठलेले फॅट हे ताकाच्या सेवनामुळे कमी व्हायला लागतात। शरीरातील फॅट कमी करून शरीराचे वजन आटोक्यात आणण्यासाठी ताकाचे नियमितपणे सेवन करणे अत्यंत आवश्यक असते। ताक हे आम्लपित्त शामक आहे। वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास ताकामध्ये थोडीशी साखर व थोडी मिरेपूड मिसळावी आणि हे ताक नियमितपणे प्यावे। असे केल्याने आम्लपित्तावर नियंत्रण येते आणि आपली या आम्लपित्तापासून सुटका होते।
जर आपले डोके दुखत असेल तर ताकामध्ये थोडीशी जायफळाची पूड मिसळा आणि हे ताक सकाळी व संध्याकाळी प्या. असे केल्याने आपली डोकेदुखी तात्काळ थांबते. अशा प्रकारे ताकाचे विविध उपयोग आपल्या जीवनामध्ये आहेत. म्हणून एवढेच म्हणायचे वाटते, ताक प्या आणि निरोगी राहा. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील. धन्यवाद.